English textbook, 3rd standard, unit number 1, lesson number 2, welcome day. Do you know why do we celebrate welcome day? म्हणजे तुम्हाला माहीत आहे का आपण वेलकम डे का सेलिब्रेट केला पाहिजे? तर आपण हे याच्यामध्ये बघूया. रीड अँड एनॅक्ट. ऑल द फ्रेंड्स मीट ॲट द प्लेग्राऊंड. सगळे मित्र प्लेग्राऊंडमध्ये भेटत आहेत. आता त्यांचं काय डिस्कशन होतं हे आपण पुढे बघूया. मारिया, गुड इव्हनिंग. सक्षम, हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. मारिया काय बोलते? गुड इव्हनिंग सक्षम, म्हणजे सगळ्यांना गुड इव्हनिंग करते. सक्षम बोलतो हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. ऋतुवा, नाईस टू मीट यू, हाऊ वॉज युअर वॅकेशन. ऋतुवा बोलते नाईस टू मीट यू, म्हणजे सगळ्यांना भेटून आनंद झाला. हाऊ वॉज युअर वॅकेशन, तुमची सुट्टी कशी गेली, वॅकेशन. नंतर झेड, इट वॉज ऑसम, आय एन्जॉयड अ लॉट. खूप छान गेली. आय एन्जॉयड अ लॉट म्हणजे खूप एन्जॉय केला सुट्टी, वॅकेशन. सक्षम सेड, आय एम सो एक्सायटेड अबाउट द रिओपनिंग आवर स्कूल टुमारो. सक्षम बोलतो आहे मी खूप एक्सायटेड आहे आपल्या स्कूल रिओपनिंगसाठी मी खूप एक्सायटेड आहे उद्या, टुमारो. मारिया, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर द फर्स्ट डे. मारिया विचारते तुम्ही काय प्रिपरेशन केले फर्स्ट डेसाठी, म्हणजे तुम्ही उद्या फर्स्ट डे स्कूलमध्ये यायला काय प्रिपेअर केलं आहे, कशी तयारी केली ते विचारते. ऋतुवा, आय हॅव बॉट अ न्यू ब्लू बॅग. ऋतुवा बोलते माझ्याकडे न्यू ब्लू बॅग आहे स्कूलसाठी, स्कूल बॅग इथे दिली आहे. सक्षम, आय हॅव बॉट अ न्यू रेड वॉटर बॉटल. सक्षम काय बोलतो आहे माझ्याकडे न्यू रेड वॉटर बॉटल आहे. झेड, आय एम लुकिंग फॉर माय रेनकोट, आय बॉट इट लास्ट इयर. झेड काय बोलतो आहे आय एम लुकिंग फॉर माय रेनकोट, तो माझा रेनकोट शोधतोय त्याचा. आय बॉट इन लास्ट इयर, त्याने लास्ट इयर खरेदी केलेला तो रेनकोट तो आता शोधतोय. मारिया, आय हॅव ॲन अम्ब्रेला, इट हॅज रेनबो कलर. मारिया काय बोलते माझ्याकडे अम्ब्रेला आहे आणि त्याचा कलर रेनबो कलर आहे. रेनबो कलर याच्यात दिसतो ना चित्रामध्ये, सेम तिच्याकडे अम्ब्रेला आहे, त्याचा रेनबो कलर आहे. सक्षम, यू नो वॉट, आवर स्कूल इज ऑर्गनायझिंग अ प्रोग्राम कॉल्ड शाला प्रवेशोत्सव. सक्षम काय बोलते यू नो वॉट, तुम्हाला माहीत आहे का, आवर स्कूल इज ऑर्गनायझिंग अ प्रोग्राम कॉल्ड शाला प्रवेशोत्सव. आपल्या स्कूलमध्ये म्हणजे एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला शाळा प्रवेशोत्सव म्हणजे वेलकम डे, म्हणजे नवीन मुलं जे स्कूलमध्ये येतात त्यांचं वेलकम करण्यासाठी एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे आपल्या स्कूलमध्ये. तो विचारते तुम्हाला माहीत आहे का. ऋतुवा, व्हॉट इज दॅट. ऋतुवा बोलते म्हणजे काय, तिला माहिती नाही ते म्हणजे शाळा प्रवेशोत्सव काय असतं ते तिला माहीत नाही, तर ती विचारते व्हॉट इज दॅट. झेड, इट इज अ प्रोग्राम टू वेलकम द न्यू लर्नर्स ऑफ एव्हरी ग्रेड. म्हणजे वेलकम हा प्रोग्राम असा आहे की नवीन लर्नर जे नवीन मुलं स्कूलमध्ये येतात ना, प्रत्येक ग्रेडची वेगवेगळ्या स्टँडर्डचे, तर त्यांचं वेलकम करण्यासाठी एक प्रोग्राम अरेंज केलेला असतो, त्याला बोलतात शाला प्रवेशोत्सव. मारिया, दॅट्स ग्रेट. मारिया काय बोलते वाव, खूप छान. सक्षम, ऑल द क्लासेस आर डेकोरेटेड ब्युटिफुली. सक्षम काय बोलते पूर्ण सर्व क्लासेस डेकोरेटेड ब्युटिफुली. डेकोरेटेड म्हणजे सजवलेले आहेत, खूप छान सजवले आहेत सगळे क्लासेस आपल्या स्कूलमधले. न्यू लर्नर्स विल बी वेलकम बाय आवर टीचर्स अँड पॅरेंट्स. न्यू लर्नर्स म्हणजे नवीन जे विद्यार्थी किंवा स्कूलमध्ये बॉईज गर्ल्स येणार जॉईन होणार ते त्यांचं वेलकम कोण करणार, टीचर्स आणि पॅरेंट्स. ऑन द फर्स्ट डे ऑफ आवर स्कूल, आपल्या स्कूलच्या फर्स्ट डेला पॅरेंट्स आणि टीचर्स नवीन लर्नर्स जे येणार, नवीन जे विद्यार्थी स्कूलमध्ये येणार, बॉईज आणि गर्ल्स त्यांचं वेलकम करणार आहेत. ऋतुवा, आय एम रिअली एक्सायटेड अबाउट द फर्स्ट डे ऑफ आवर स्कूल. ऋतुवा काय बोलते आय एम रिअली एक्सायटेड म्हणजे मी खूप खुश आहे, एक्सायटेड आहे अबाउट द फर्स्ट डे ऑफ स्कूल, आपल्या स्कूलच्या पहिल्या दिवसासाठी. ऑल टुगेदर, सगळे एकत्र काय बोलत आहेत, ओके लेट्स मीट टुमॉरो मॉर्निंग ॲट द स्कूल. सगळे एकत्र काय बोलत आहेत, ठीक आहे आपण उद्या सकाळी स्कूलमध्ये भेटूया. आता आपण क्वेश्चन आन्सर बघूया. आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, आन्सर द फॉलोइंगमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट प्रिपरेशन्स विल यू मेक फॉर द फर्स्ट डे ऑफ युअर स्कूल. म्हणजे आपल्या स्कूलच्या फर्स्ट डेसाठी तुम्ही काय प्रिपरेशन केलं आहे, तर आपण काय काय प्रिपरेशन करू शकतो मुले. तर आय विल कीप माय स्कूल बॅग रेडी, किंवा कवर माय बुक्स, पॉलिश माय शूज अँड आय वेअर नीट अँड क्लीन युनिफॉर्म. तर अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट डे स्कूलसाठी प्रिपरेशन्स करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज युअर फिलिंग्स ऑन द फर्स्ट डे ऑफ रिओपनिंग ऑफ द स्कूल. म्हणजे स्कूलच्या रिओपनिंगच्या फर्स्ट डे स्कूलसाठी तुमचं काय फिलिंग्स आहे, तुम्हाला काय वाटतं.
तर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, हॅपी, सॅड आणि एक्सायटेड. त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, तर एक्सायटेड. तर एक्सायटेड इथे आपण टिक केलेलं आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन. थर्डमध्ये काय दिले आहे, रीड अँड पुट द वर्ड्स इन द करेक्ट बॉक्सेस. इथे 2 बॉक्सेस दिलेले आहेत खाली, नाउन्स अँड प्रोनाउन्स. नाउन्स म्हणजे नेम्स, प्रोनाउन्स म्हणजे सर्व नेम. आता याच्यामध्ये वर्ड्स दिलेले आहेत ते आपण बघूया. बॉईज, बॉईज म्हणजे नेम आला, तर नेममध्ये आपण नाउन्समध्ये येणार, बॉईज नाउन्समध्ये येणार बॉय. कॅट, कॅट पण नेम आहे, तर हा नाउन्समध्ये येणार कॅट. ही, आता ही सर्व नेम आहे, तर ही प्रोनाउन्समध्ये येणार ही. लायन, लायन नेम आहे, तर नेममध्ये इथे नाउन्समध्ये येणार. शी, शी म्हणजे प्रोनाउन्स येणार. पेन, पेन नेममध्ये नाउन्समध्ये येणार. दे, दे अगेन परत प्रोनाउन्समध्ये दे. त्याच्यानंतर आहे रेड, रेड हा नाव आहे, नेम आहे, कलरचं नेम आहे, तर रेड इथे येणार नाउन्समध्ये. इट, इट अगेन इकडे येणार प्रोनाउन्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पेन्सिल, पेन्सिल अगेन तुमचं येणार नाउन्समध्ये, कारण हे एका वस्तूचं नाव आहे पेन्सिल. ठीक आहे. वी, वी परत आणि प्रोनाउन्समध्ये येणार वी. त्याच्यानंतर प्रिया, प्रिया एक नाव आहे, तर प्रिया पण तुमचं इथे नाउन्समध्ये येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं यू, यू अगेन प्रोनाउन्समध्ये येणार यू. आवर, आवरसुद्धा प्रोनाउन्समध्ये येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे नाउन्स अँड प्रोनाउन्समध्ये आपण हे शब्द डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. इनॅक्ट द कन्व्हर्सेशन म्हणजे हे जे पूर्ण कन्व्हर्सेशन आपण जे बघितलं, हे कन्व्हर्सेशन तुम्ही फ्रेंड्समध्ये इनॅक्ट करू शकता, ॲक्ट करू शकता. तर तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये कन्व्हर्सेशन करून ॲक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन, राईट टू सेंटेन्स ऑन द फॉलोइंग. आता खाली वर्ड्स दिलेले आहेत, बॅग, बॉटल, अम्ब्रेला, बुक्स. तर या प्रत्येक शब्दाचे आपण 2-2 सेंटेन्स बनवायचे आहेत. ठीक आहे. तर बॅग, बॅगचा आपण काय सेंटेन्स बनवू शकतो, आय हॅव अ स्कूल बॅग असं एक झालं. सेकंड आपण काय बनवतो, माय बॅग इज ब्लू कलर किंवा रेड कलर, जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे याचे 2 शब्द बनवतो. सेकंड शब्द आहे बॉटल, तर बॉटलचं काय आपण वाक्य बनवू शकतो, बॉटलचं आपण बनवू शकतो, आय हॅव अ वॉटर बॉटल किंवा माय बॉटल इज क्लीन, किंवा असा तुम्ही माय बॉटल इज रेड कलर वगैरे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता 2 वाक्य. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं अम्ब्रेला, तर अम्ब्रेलाचं काय आपण बनवू शकतो, तर आय यूज अम्ब्रेला इन रेन, म्हणजे मी पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला वापरते अशा प्रकारे. किंवा माय अम्ब्रेला कलर इज रेनबो कलर, जसं आपल्या आपण याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशनमध्ये बघितलं होतं की अम्ब्रेलाचा कलर रेनबो आहे, तर माय अम्ब्रेला कलर इज रेनबो. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर 4th वर्ड काय आहे, बुक्स. तर बुक्सचं आपण काय बनवू शकतो, आय रीड बुक्स एव्हरी डे किंवा माय बुक्स आर नीट अँड क्लीन्स. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक शब्दाचं 2-2 वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर 6th क्वेश्चन, रिप्लेस द अंडरलाईन नाउन्स विथ द करेक्ट प्रोनाउन. ठीक आहे. रिप्लेस द अंडरलाईन नाउन्स विथ द करेक्ट प्रोनाउन म्हणजे नाउन्सला आपल्याला रिप्लेस करायचं आहे प्रोनाउन्सने. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ऋत्वा गॉट अ न्यू ब्लू बॅग. ऋत्वा काय आहे, इथे नाऊन आलं, इथे बघितलं पण नाऊन, नाऊन म्हणजे नाव, तर ऋत्वा एक नाव आहे. तर ऋत्वा गॉट अ न्यू ब्लू बॅग, तर ऋत्वाला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, अंडरलाईन शब्दाला रिप्लेस करायचं आहे. तर ऋत्वाच्या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन्स टाकायचं. तर प्रोनाउन्स काय येणार, ऋत्वा कोण आहे, मुलगी आहे, तर तिथे ठिकाणी शी येणार. तर ऋत्वा गॉट अ न्यू ब्लू बॅगच्या ऐवजी ऋत्वा रिप्लेस करून आपण शी करणार इथे. तर शी गॉट अ न्यू ब्लू बॅग. तर हे एक्झाम्पल दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला खालचं बनवायचं. तर खाली काय दिलेलं आहे, सक्षम गॉट अ न्यू बॉटल. आता सक्षम कोण आहे, मुलगा आहे, तर इथे आपण शी नाही टाकू शकतो, इथे आपल्याला काय टाकावं लागेल, ही. तर ही गॉट अ न्यू बॉटल. इथे सक्षमला रिप्लेस करून आपण प्रोनाउन्स टाकतोय, तर ही गॉट अ न्यू बॉटल. ठीक आहे. सेम, झैद वॉन्ट्स अ न्यू रेनकोट. तर झैदला रिप्लेस करून आपण इथे, झैदसुद्धा कोण आहे, मुलगा आहे, तर आपल्याला इथे ही टाकावं लागेल, ही वॉन्ट्स अ न्यू रेनकोट. ठीक आहे. नेक्स्ट, अण्णा, ऋत्वा अँड झैद आर गोईंग टू स्कूल. आता इथे 3 मुलं आहेत, तर तिथे तिघांना आपण ही, शी की असं नाही टाकू शकत, तर दे येणार. 3 एकापेक्षा जास्त असेल तर तिथे दे, आर असे शब्द येतात, तर इथे आपण दे टाकू शकतो, दे आर गोईंग टू स्कूल. तर अशा प्रकारे हे नाउन्सला प्रोनाउन्सने रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे.